कै ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, नाठवून देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये, कै ऐसा पात्र होईन लाभासी, नेनो ऋषिकेशी तिष्ठ येईल, नाठवून देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये, तुका मने धन्य मानेन संचित, घेईन ते नित्य प्रेम सुख, नाठवून देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा उतारो, त्यांच्या कृपादाने कथेचा उतारो, चरण ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरायुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, नागेन्द्रहराय त्रिलोचनाय अस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय, शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, वासरास्फीट निलये सरस्वते नमोस्तुते, नीलांजनं समाभासं रविपुत्र यमाग्रजं, छाया मार्तण्ड संभूतं तं नमामि शनेश्वरं विठ्ठल,
कैसी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शिवसाठी लिहिलेला देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू बोलोबा पुत्र कान्हया बंधू श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आज आपल्या समोर आजच्या 5व्या दिवसाच्या कीर्तन विषयासाठी निवडलेला आहे. महाराज आजच्या अभंगामध्ये म्हणतात कैसी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे. सकल साधू संतांना जी दशा प्राप्त झाली, जी दशा शेमपुरी महाराजांना प्राप्त झाली, जी दशा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना प्राप्त झाली, जी दशा नाथबाबांना प्राप्त झाली, नाही सकल संतांना जी दशा प्राप्त झाली, ती दशा, ती अवस्था, ती स्थिती माझ्या अंगी कधी येईल. कैसी दशा येईल माझे अंगा. नुसतं येईल म्हणत नाही तर ती दशा प्राप्त होण्याकरता महाराज म्हणतात चित्त पांडुरंगा झुरतसे. ती अवस्था मला प्राप्त होण्यासाठी माझं चित्त रात्रंदिवस झुरत आहे. कोणती अवस्था? नाठवून देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये आठवण आठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. ही अवस्था माझ्या अंगाला कधी येईल की माझ्या देहाची सुद्धा मला म्हणजे माझा देह काय करतोय, मी काय खातो, मी काय करतो हे सुद्धा मला माझं आठवण राहू नये. ही अवस्था मला कधी प्राप्त होईल असं जगद्गुरु तुकोबाराय देवाकडं करुणा भागतात. आणि ती दशा प्राप्त होण्यासाठी माझं रात्रंदिवस चित्त पांडुरंगासाठी झुरते असं तुकोबाराय म्हणतात. 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात दरवर्षी आम्ही सप्ताह करतोच. हा याच्याहून मोठा एक सप्ताह असतो एप्रिल महिन्यामध्ये, बरोबर आहे. एवढा आम्ही सप्ताह करतो. 7 दिवस गावामध्ये आम्ही प्रदक्षिणा घालतो. यावर्षी तर नाना महाराजांनी विक्रमच केला. महाराज संपूर्ण तरुण मित्र मंडळ संपूर्ण गावातलं 200-300 माणसं काकड्यासाठी येतात. नाना महाराज म्हटले मी सांगितले बा सर्वजण येतात, एकदा सर्वजण गावकऱ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ही अवस्था आमच्या अंगामध्ये कधी प्राप्त होईल? ही जेवढी आम्ही सेवा करतोय, महिनाभर आम्ही काकडा करतोय, दररोज कीर्तन करतोय, दररोज काकडा भजन असेल, काकडा आरती असेल, हरिपाठ असेल, संपूर्ण कथा असेल, जे काही आपण जे काही नित्यनेम असेल, जे काही सप्तमली पंगत असेल, या पंगतीनं तुम्ही आम्ही तृप्त होतो, भोजन करतो, मस्त झोप लागते, कोणी कीर्तनाला येतं, कोणी घरी झोपतं. पण या कथेनं, या कीर्तनानं, या काकडा भजनानं, या कार्तिक मासातल्या सर्व पुण्याईनं आम्ही तृप्त होतो. एवढी सुंदर का चाल गायली, सगळ्यांचे कान तृप्त झाले. पण जगाचा मालक माझ्या भजनाने कधी तृप्त होईल असे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आणि त्या लाभाला मी कधी प्राप्त होईल की माझ्या भजनाने माणसं खुश होतील यात नवल नाही. जगाचा मालक खुश झाला पाहिजे. माझ्या भजनाने शंपुरी महाराज खुश झाले पाहिजे. समाधीतून महाराजांना सुद्धा वाटलं पाहिजे की काय आमच्या गावामध्ये वैभव सुरू आहे, काय आमच्या गावामध्ये काकडा भजन सुरू आहे. कार्तिक मासामध्ये सर्व गावामध्ये आनंद आहे. महाराज खरी दिवाळी याला म्हणावं. फटाके फोडणं, लेकी बाळी येणं हे तर चालूच असतं. हे मरका संसार आपला चालूच आहे. पण दसरा दिवाळी तोची आमासन सखे हरिजन भेटतील. ही संपूर्ण संतांची मांदियाळी आज आपल्या गावामध्ये येते. खरी दिवाळी ही आहे महाराज. आणि ही दिवाळी आमच्या पांडुरंग परमात्म्याला कधी तिथपर्यंत कधी पोहोचेल, आमची केलेली सेवा त्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत कधी पोहोचेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कैसा पात्र होईन लाभासी नेनो
ऋषिकेश तिष्ठ येईल. सर्वजण तृप्त होतात यात नवल नाही, पण जगाचा मालक तृप्त झाला पाहिजे. एवढंच नाही, माझ्या अंगी दशा प्राप्त होईल, माझ्या अंगातले आठव सुद्धा मला राहायचं नाही, माझ्या शरीराचा मला आठव राहायचं नाही, काही नवल नाही. पण ही दशा माझ्या अंगी प्राप्त झाल्याच्या नंतर मी माझं स्वतःचं जीवन धन्य समजेल. तू का म्हणे धन्य मानेन संचित. आणि हा लाभ माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला की मी स्वतःचे जीवन धन्य समजेल आणि घेईन ते नित्य प्रेम सुख, आणि मग आनंदाने संपूर्ण जीवन जगेल. असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आजच्या अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. सालावदाप्रमाणे चालत आलेला अखंड नाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व गावकरी मंडळीच्या वतीने, त्यामध्ये सर्व नाना महाराज आमचे परममित्र त्यांच्याकडून ही सेवा आलेली. सर्व गावातील ज्येष्ठ भजनी मंडळ असतील. महाराजांनी सांगितलं की आमचं गाव म्हणजे जुनं परमार्थातलं मुरलेलं लोणचं आहे. दुसरं एक नाव सांगितलं, पण काय सांगा माझ्या तुमच्यासारखी मित्रांना नाही. बापू सुंदर असं गोड भजन गातात जुने, म्हणजे या माणसासमोर कीर्तन आमच्यासारख्यानं करणं म्हणजे तुमचंच वंचित पाणी घेणं आणि तुम्हाला सोडण्यासारखं. बरोबर आहे का? सुंदर असं खूप तपस्वी अधिकारी माणसं यासमोर आहेत. साक्षात शंभुरी महाराजांच्या समाधीसमोर मला आज कीर्तन करण्याचं भाग्य तुमच्या दौड गाववासियांतर्फे, मला नवीन इकडं पहिलेच आलो मी तुमच्या गावाकडं. दौड गावाच्या सर्व गावकरी मंडळीच्या वतीने मला हे सौभाग्य प्राप्त झालं. आणि माझ्या कीर्तनासाठी महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी ज्यांचं यूट्यूबला नाव सर्च करतात लोक, आणि यूट्यूबहून अख्खा महाराष्ट्र ज्यांनी गाजवला, जिथं सगळा महाराष्ट्र त्यांच्या गाण्याने दुमदुमून गेलेलं आहे, असे महाराष्ट्रातील आपल्या हिंगोली जिल्ह्याला लाभलेलं वैभव संभाजी महाराज बळेगावकर, तसेच आपल्या परिसराचं वैभव सुदामदादा कदम हे या ठिकाणी उपस्थित, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आणि आपल्या गावचा लाडका हिरा नाना महाराज मगर, एवढे महाराज फॅन लावले तरी त्या माणसाची एक आंघोळ झाली सकाळची इथंच. बरोबर आहे की नाही? एकदा जोरदार टाळ्या वाजवा नाही, एकदा कोणती शिकवून. आणि सुंदर असं गोड असं नियोजन. नाना महाराज म्हणले आमच्या गावात छोटा सप्ताह आहे, पण बऱ्याच गावामध्ये एवढा सप्ताह दरवर्षीचा नीतिनियमाचा पण नसतो महाराज, पण सुंदर असं गोड नियोजन आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. महिला मंडळ असो, पुरुष मंडळ असो, त्याचबरोबर साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. या ठिकाणी खंदारी महाराज गावातले पंढरी महाराज सुद्धा या ठिकाणी ना, काय आमचे काय विसरून चालू होते, बोलीनं झालेत, कुठं काय करावं. हे सुद्धा उपस्थित पंढरी महाराज, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. संदीप महाराज आहेत या ठिकाणी, विकास महाराज आहेत. सर्व महाराज मंडळीच्या चरणावर नतमस्तक. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. हे मस्तक हे सुंदर अशी गोड अशी साऊंड सिस्टम आहे. आणि त्याचबरोबर कीर्तन झाल्यानंतर कधीही कीर्तन तुम्हाला ऐकवण्यासाठी या ठिकाणी YT नादब्रह्म YT नावाचं चॅनल सुंदर असं आमचे खराटे दादा कवठेकर या ठिकाणी उपस्थित, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आता कोणाचं नाव राहिलं नाही ना, बाहेर बसलेले, घरी झोपलेले, सर्व मंडपात असलेले सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबारायचा अभंग, आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कैयायसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे परमार्थात मुरलेलं गाव.
सर्वजण परमार्थही तेवढ्याच ताकदीनं करतात आणि संसारही नाना महाराज तेवढ्याच ताकदीनं करतात. इथं परमार्थ करतात म्हणजे सगळ्यांना बायका लेकरं नाहीत अशातला भाग नाही, सर्वजण लेकरं बाळ माणसं आहेत, बरोबर आहे. परमार्थही आपण करतो आणि संसारही आपण करतो, सगळ्यांना आपला संसारही आहे आणि परमार्थ सुद्धा आहे. पण आम्ही जर बघायला गेलं तर परमार्थात आम्हाला प्रगती दिसत नाही नाना महाराज. एवढे वर्ष सप्ताह होऊन सुद्धा लोकांना मंडपात बसा म्हणावं लागतं, याचा अर्थ परमार्थात प्रगती नाहीये. आणि जर बघायला गेलं तर संसारामध्ये आम्ही मथारे झालो महाराज, काळ्याचे केस पांढरे झाले. अजून एखाद्या माणसाला म्हणावं बाबा 50 वर्ष झालं तुम्ही संसार करतात, तुम्हाला कधी आनंद वाटला का, समाधान वाटलं का? ते म्हातारं म्हणतं कशाचं काय महाराज, उगं बरंच चाललंय. काय चाललंय म्हणल्यावर आपण आनंदही म्हणत नाहीत महाराज, बरं हे एवढं फक्त म्हणतो, ते बी डोळ्यावर काताडं ओढून बरं हे, बरं कोणाचंच नसतं. याचा अर्थ 50 वर्ष संसार करून सुद्धा त्या संसारामध्ये समाधान अजून आपल्याला लाभलेलं नाही. आणि परमार्थ जरी आम्ही एवढा करत असतील त्या परमार्थामध्ये प्रगती दिसत नाही, याचा अर्थ आमचा संसारही कुठंतरी चुकल्या जातोय आणि आमचा परमार्थही कुठंतरी चुकल्या जातोय. विठाला बघा, तुम्ही एखाद्या माणसाला म्हणावं संसारामध्ये समाधान आहे का? 70-80 वर्षाचे बाबा असू द्या, 50 वर्षे लग्नाला झालेले असू द्या, तरी तो म्हणतो माझ्या जीवनात बाबा समाधान कधीच वाटलं नाही. 2 पोरं आहे, दोन्ही पोराजवळ मी नाही, काय सांगावं माझ्या जीवनाची व्यथा तुम्हाला. याचा अर्थ एवढा आटापिटा करून रक्ताचं पाणी हाडाचं काढं करून रात्रंदिवस आपण संसार करतो. त्या संसारामध्ये जर आपल्याला सुख मिळत नसेल तर तो संसार कुठे चुकीच्या मार्गाने चाललाय. एखादी आपण गोष्ट तर पराकाष्ठेने करतोय, रात्रंदिवस त्यासाठी कष्ट करतोय आणि कष्ट करून सुद्धा दादा त्या जर प्रयत्नांना यश येत नसेल, कुठंतरी आपलं कर्म चुकतंय म्हणून त्याला यश येत नाही महाराज, बरोबर आहे. कुठंतरी आपली कुठंतरी बाजू कमी पडतीये म्हणून आपण त्याच्यामध्ये यशस्वी होत नाहीत. परमार्थ करतो, इतके वर्ष झालं परमार्थ करतो म्हणून कधी पांडुरंग भेटायला आला नाही, कधी सपनात सुद्धा नाही. महाराज लोकांच्या इथं नाहीच नाही, नुसते पैसे बनलं. महाराज लोकांच्या सपनात देव कधीच येणार, बरोबर आहे का नाही. म्हणून जर आपण परमार्थ रात्रंदिवस करत असतील आणि संसार जर रात्रंदिवस करत असतील तर आपलं कुठंतरी चुकीच्या मार्गाने आपण दोन्ही मार्गाने चाललोय, याचा अर्थ कुठंतरी आपण फसतोय. विचार करा, त्याचं कारण काय माहिती आहे का? कीर्तनकार आपण दरवर्षी बोलवतो, दरवर्षी नवीन नवीन कीर्तनकार बोलवतो, दरवर्षी गायक वादक नवीन बोलवतो, पण जे कीर्तनकाराला त्या वक्त्याला जे श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचं असतं ते पोहोचत नाही. हे यूट्यूबवाले रेकॉर्डिंग करतात महाराज, नेमकं मागचं पुढचं कट करतात, त्या महाराजाची इतकंच लावून त्याची वाट लावून टाकतात, पण त्या महाराजाला नेमकं काय सांगायचं आहे त्यांना ते दाखवत नाही, बरोबर आहे का नाही. म्हणजे महाराजांच्या नेमका बोलण्याचा आशय लोकांच्या हृदयापर्यंत, लोकांच्या मनापर्यंत किती पोहोचतोय आणि लोक त्या बोलण्याचा अर्थ पॉझिटिव्ह घेतात का निगेटिव्ह घेतात, हे खूप महत्वाचं आहे दादा, बरोबर आहे का नाही. म्हणून महाराजांना नेमकं काय सांगायचं असतं आणि लोकांनी नेमकं काय घ्यायचं असतं याची तडजोड अजून लागायला तयार नाहीये, म्हणून लोकांच्या डोक्यावरून जातं. याचा अर्थ महाराज बोलत असताना महाराजाच्या बोलण्याचा वाचार्थ घ्यायचा का महाराजाच्या बोलण्याचा लक्ष्यार्थ घ्यायचा, ही अत्यंत महत्वाचं आहे. बघा तुम्ही, परमार्थ करत असताना आम्ही खाली बघून परमार्थ करतो आणि संसार करत असताना मात्र वर बघून संसार करतो. दौड गावामधले उठून म्हणला महाराज कुठून आणलं रे हे? आम्ही संसार करताना काय वर तोंड करून संसार करतो का? आणि काकडा म्हणताना का आम्ही खाली बघून काकडा म्हणतो का? त्याचा अर्थ खाली बघून आणि वर बघून नाही महाराज, त्याचा अर्थ कसा आहे त्यासाठी तुम्हाला एक दृष्टांत देतो, लक्ष देणार का? विठाला पहिल्या काळामध्ये आपल्या गावासारखं गाव होतं, प्रत्येक गावामध्ये महाराज जुने घर होते, मांडणीचे काय म्हणतात त्याला, ते जोडणीचे घर होते. आता स्लॅब झाले, बंगले झाले, इमारती झाल्या, खेडेगावात सुद्धा पहिले जोडणीचे घर होते आणि घरामध्ये मातीचे घर असल्या कारणानं छोट्या छोट्या रूमा होत्या महाराज. 2-4 जण भाऊ असायचे, घालायला एकच शर्ट असायचं महाराज. मोठा भाऊ आला आणि बारक्याला जर गावाकडे जायचं असेल, कोण्या गावाला जायचं तर त्याचंच शर्ट घालून गावाला जावं, एकच शर्ट असायचं. आता एका माणसाला कोणतं शर्ट घालून कार्यक्रमाला जावं याची पंचायत झाली महाराज. म्हणजे प्रत्येकाच्या यायचं तर सांगूच नका, कपाट उघड का धडधड 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 सांगायचं कामच नाही, एवढे कपडे झाले महाराज. पण परिस्थिती तशी होती आणि त्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरी 10-15 खोल्या नव्हत्या. उगाच सगळ्या स्वयंपाकघराची छोटी रूम राहायची, एखादी वसरी ढाळच म्हणायचो आपण त्याला, आणि झोपण्याकरता एखादी रूम राहायची, 2-4 जण भाऊ राहायचे आणि त्या घरातले माथारी कोथारी माणसं संध्याकाळी झोपण्यासाठी कुठं जायचे बाबा? बोलत चला ना, कुठं जायचे? मंदिरावर जायचे, पारावर जायचे.
झोपायचे. आणि त्या काळामधले मंदिर उंच उंच असायचे, चिरबंदी मंदिर असायचे, उंच ओट्याचे मंदिर असायचे. आणि त्या मंदिराला फक्त एकाच जागून निमुळत्या पायऱ्या असायच्या. मस्त शेतातून काम करून आली म्हातारी कोतारी माणसं का संध्याकाळचं जेवण झालं 7 वाजता की मस्त एक गणेशचा कटा डबीचा बंडल घ्यायचं, महाराज खिशात टाकायचं, मंदिरावर आपली वळकटी घेऊन झोपायला जायचं. ज्याचा त्याचा ठरलेला खांब आणि त्या खांबाला ते सर्वजण झोपायचे महाराज. असं करता करता लाईटची व्यवस्था नसायची. 12-2 वाजेपर्यंत गप्पा मारायच्या. मग ते का ज्ञानेश्वरीच्या ओव्या, गाथ्याचे अभंग, कस काय चालाय दौडगाव सप्तान, काय काकड्याचं चालीगोड म्हणलं हे का काय महाराज. तिथं कोणत्या गप्पा असतात त्या कीर्तनात सांगायसारख्या नसतात महाराज. एवढ्या गप्पा हाणायच्या आणि मग ते तेलाचा दिवा एकदा काय विजला का मग झोपायचे महाराज. 12-2 वाजेपर्यंत गप्पा मारायचे. जोपर्यंत मारुती मंदिरातला दिवा चालू आहे तोपर्यंत गप्पा मारायच्या. मग शामराव पाटील काय झालं फल्यानाचं असं झालं म्हणून त्याच्या भावकीमध्ये त्याला काय लाजत याची ह्याच गप्पा, दुसरं काही नाही महाराज. मग याच्या उचापात्या याचा उकंडा उकर त्याचा उकंडा उचर गप्पा मारायच्या. 12-2 वाजता झोपाव काय की असं म्हणायचे. आणि झोपायचे म्हणून महाराज 2 जण 2-4 म्हातारे ते झोपाय जायचे महाराज. मग ते ज्याच्या ओळखटा ज्याच्या खांबावर मग अंग टाकायचे. अंधार पडे राहायचा, दिवा विजला राहायचा. 12-2चा वेळ सर्वजण झोपी जायचे. आणि त्यातल्या एका शामराव म्हाताऱ्याला लघवीला आले महाराज. लघवीला आली आणि आल्याच्या नंतर म्हाताऱ्यानं उशाची काठी घेतली आणि काठी टेकत म्हातारं वट्ट्यावरून मंदिरावरून खाली लघवीला जाण्याकरता गेलं. नेमकं उंच मंदिर होते ना, असे डिजिटल मंदिरं नव्हते आताच्यासारखे. आता महाराज खाली बघलं तर फरशीमध्ये तोंड दिसते, सुविधा झाल्या सर्व. पहिल्या काळामध्ये नव्हतं असं. म्हातारं नेमकं पायऱ्याहून खाली उतरायचं तर ते भीमराव म्हातारं नेमकं नाना महाराज त्या वट्ट्याहून खाली पडलं. तसं पडत नसते, दणकन पडलं त्याचं कमळलं मोडल्याच्या नंतर त्या भीमराव पाटलांना सांगतं शामराव, अरे शामराव दादा मी पडलो रे पडलो. शामराव म्हणते पड पडायची वेळ झाली, पड. बरोबर आहे, पड पडायची वेळ झाली. मग परत भीमराव म्हातारा म्हणतात तसं नाही रे शामराव दा, मी खरंच पडलो. ते म्हणला तू बी पड मी बी पडतो, पडायची वेळ झाली. बरोबर आहे की नाही बाबा. शामराव म्हातारा जे पडले ते वळकटीवर झोपले आणि भीमराव म्हातारा जे पडले ते वट्ट्याहून खाली मोडून कंबरड मोडले. म्हणजे दोन्हीचा शब्द पडला जरी असला तर एक अंथुरणावर पडले आणि एक वट्ट्याहून खाली पडून कंबरड मोडले. पडणे शब्द जरी सारखा असेल तर घ्यायचा काय हे तुमच्या मनावर आहे. हे जर कळलं नसेल, आता लगेच 2-4 महिन्यानंतर हिवाळा झाला का लगन सराई, आता तुळशीचं लग्न झाले का सुरू होतं. लगन सराई म्हणले की मला ते विषयच नको वाटलं. होईनच लग्न. प्रत्येक गावात 4-4 टेम्पू ताणून भरतात. मेळ लागना महाराज, मेळ. सहज मी एक यूट्यूबला पाहिलं महाराज, 2 जण बसले भाऊ म्हणतात होय किती झाले आपलं वय. ते मला 35 झाले. 35 वय झालं का? हो 35 झालं. मी काय म्हणालो आपण दुसरं लग्न करावं का? दुसरं. ते म्हणते दुसरं, अरे पहिलं झालं. ते म्हणलं आता पहिलं होत नसतंय, आता दुसरंच करावं लागतंय. तशी गत झाली महाराज, लग्न होईन झालेत आता. पण एखाद्याचं लग्न आमच्यासारख्याचं कोरोनामध्ये उरकून गेलं ना महाराज, आपलं बरं झालं. तसं एखाद्याचं झालेलं असलं तर नवीन लग्न झालं झाल्या बाबा. आपल्याकडे युवायाला म्हणजे पोरीचा बाप आणि पोराचा बाप दाजी म्हणून हाक मारायची प्रथा आहे. बरोबर. मग दाजी काय चाललंय काय नाही, झाले का सोयाबीनचे खळे, राम राम बापा. युवाय राम राम म्हणायचं काय आता, हे म्हणायचं राम राम घाला. आता मी काय कोलाटुडी घालू का काय. बघा महाराज, ते आपल्याकडे दाजी म्हणायची सवय आहे. आणि ते बघा मस्त पोरीच्या बापानं पोराच्या बापाला बोलवा, राम राम दाजी काय चले. दाजीनं सांगितलं काय नाही दाजी, नेमकं सोयाबीनचं खळ झालं, काय 10-5 पोती झाले, घरी आणून टाकले, लोळायलो. काय म्हणला दाजी? लोळायलो. मला सांगा ते लोळायलो म्हणला, त्याने चल तुम्ही, मी बी काय नाही, मी बी लोळायलोच म्हणला. मला सांगा दाजी लोळायलाय तेही लोळणंच आहे, आणि गाढव उखंड्यावर लोळतं तेही लोळणंच आहे. पण गाढव लोळतं ते उखंड्यावर लोळतंय आणि दाजी लोळतोय ते मस्त पोरीला दिलेल्या क्वाटवर मस्त पडलाय, जेवण झालंय, उगा आपलं आराम करतोय. याचा अर्थ संसार वर बघून करणे आणि परमार्थ खाली बघून करणे याचा अर्थ या दोन्ही दृष्टांतासारखा नाहीये. त्यासाठी तुम्हाला एक सांगतो, प्रत्येक जण प्रमार्थिक गाव आहे, पंढरपूरला यात्रेला आपण सर्वजण जातो आणि गेल्याच्या नंतर 18 दिवस वारी करून येतो महाराज आपण. आणि वारी करून आल्याच्या नंतर, वारीला गेल्याच्या नंतर वारीमध्ये महाराज एकादशीच्या दिवशीच महाराज बाजार करतात. लोक एकादशीलाच बाजार करतात आणि बाजार केल्यानंतर म्हणावं काय महाराज एकादशीच्या दिवशीच बाजार केला का? हो, गावाकडे जायची गडबड म्हणा. बारशीच्या पंक्ती सकाळी 6ला जेवायला घात तोंडात घालायला तयार राहतो. काय त्या आचार्याची तडफड म्हणा, रात्रभर स्वयंपाक करतील पण सकाळी 6ला जेवायला तयार. या माणसानं महाराज एकादशीलाच बाजार केला आणि द्वादशीला सकाळी तर जेवायला बसला, गावाकडे तोंड करून जेवायला बसला महाराज.
हे काय दादा एवढ्या लवकर कसं काय? ते म्हणला काय सांगावं महाराज, दौडगावचे काही लोक तर वारीला आले, मी वारीला तरी आलो. याचा अर्थ विचार करा, गेलाय 18 दिवस वारीला, पण बोट कोणाकडे दाखवतोय? वारीला न गेलेल्यांकड. याचा अर्थ परमार्थ करत असताना खाली बोट कोणी म्हणत नाही. देवा, जे लोक काल्यापर्यंत राहतात त्यांच्या नशिबामध्ये वारी हो, पण माझ्या संसाराच्या व्यापानं मला काल्यापर्यंत नाही थांबता येत रे पांडुरंगा, माझ्याकडून ही वारी करून घेतलीस ना, एवढी तुझ्या चरणावर समर्पित आहे असं नाही म्हणत महाराज. एखाद्या महाराजाला म्हणावं, एखाद्या माळकऱ्याला म्हणावं, काय हो गळ्यात माळ दिसते तुमच्या कपाळाला गण नाही का? ते म्हणा हो गळ्यात माळ, लोकांच्या तर गळ्यात माळाही नाहीत, माझ्या तरी गळ्यात माळ आहे. म्हणजे गळ्यात माळ आहे पण ना माळा ज्यांच्या गळ्यात नाही त्यांच्याकडे बोट दाखवणं, याला म्हणायचं परमार्थात खाली बघून चालणे किंवा खाली बघून परमार्थ करणे. विचार करा, एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल, महिनाभर तुम्ही काकडा करताय, काकडा करत असताना तुम्हाला कुठंतरी तुमच्या सकाळच्या साखर झोपेचा आनंदाचा त्याग करावा लागतो, तेव्हा तुम्हाला कुठंतरी काकड्याचा आनंद घेता येतो. आता जेवण करताना सुद्धा दादानी विषय काढला होता, काय आमचे दिवस होते, काय काकड्याचा आनंद असतो. बरोबर आहे, त्या काकड्याचा आनंद कोणाला माहीत? जे काकडा घेतोय त्याला. आणि त्या सुद्धा माणसाला आनंद कधी घेता येतो? 8 वाजेस्तोवर झोपून काकड्याचा आनंद घेता येत नाही. पहाटे 3 वाजता उठावं लागतं, आंघोळ करावी लागते, 4 वाजता मंदिरात यावं लागतं, तेव्हा काकड्याचा आनंद घेता येतो. 8 वाजेस्तोवर झोपून काकड्याचा आनंद घेता येत नाही. म्हणजे तुम्हाला जर काकड्याचा आनंद घ्यायचा असेल तर सकाळच्या साखर झोपेचा आनंद कुठेतरी तुम्हाला त्याचा त्याग करावा लागतो. याचा अर्थ परमार्थात आनंद जर आपल्याला घ्यायचा असेल तर खाली बघून चालत नाही महाराज, आपल्यापेक्षा वरच्या माणसाकडे बघावं लागतं. नाना महाराज काकडा घेतात ना, आपण सुद्धा काकड्याला गेलं पाहिजे. नाना महाराज जोपर्यंत गावात आहे तोपर्यंत काकड्याला ते, नाना महाराज सप्त्याला गेल्यावर आम्ही सगळ्यांनी मिळून काकडा केला पाहिजे हे कुठंतरी तुम्हाला वाटलं पाहिजे. तेव्हा तुमच्या साखर झोपेचा आनंदाचा त्याग तुम्ही करून काकड्याची तुम्हाला सवय लागणं अत्यंत गरजेचे आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून कुठलीही गोष्ट करण्यासाठी एका गोष्टीचा त्याग केला तर दुसऱ्या गोष्टीचा आनंद आपल्याला भेटत असतो. विचार करा, हीच गोष्ट या उलट संसार आपण वर बघून करतो. एखाद्याकडे मोटरसायकल असू द्या, त्याला वाटतं मला कधी 4 चाकी भेटेल हो. एखाद्याकडे पत्राचं घर असू द्या, तो स्लॅबचे स्वप्न बघतो. एखाद्याकडे साधी 4 व्हीलर असू द्या, 5 लाखाची असू द्या, 10 लाखाची आशा करतो, 10 लाखाची असू द्या, 20 लाखाची आशा करतो. संसारामध्ये आपण वरच्या माणसाकडे बघून संसार करतो. म्हणजे संसार हा वर बघून करणे आणि परमार्थ हा आम्ही खाली बघून करतो. याचा अर्थ संसार खाली बघून करणे. विठाला प्रपंच दीननीसी हरिशी नाही भजसी कोण्या गुणे. सायासानं परमार्थ करतो आपण. अरे बाबा, खूप सायासानं परमार्थ संसार करतो, पण परमार्थ मात्र आपल्याला करता येत नाही. याचा अर्थ परमार्थ जर करायचा असेल तर कुठंतरी संसाराचा त्याग आपल्याला करावा लागतो, तेव्हा परमार्थाचा आनंद आपल्याला घेता येतो. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा मी तर माझ्या संसारावर तुळशीपत्र ठेवून संसार परमार्थ करतोय, पण माझ्या परमार्थामध्ये सुद्धा मला प्रगती झालेली दिसत नाहीये. मी परमार्थ करतोय तरी पण मला कुणीतरी आडवं येतं, मला मनामासा परमार्थ करता येत नाही. एवढा परमार्थ करून सुद्धा अजून मला देवाची भेट झालेली नाहीये. या अभंगाचा आशयच असा आहे, ज्या आरती जगद्गुरु तुकोबाराय चित्त पांडुरंगा झुरत असे म्हणत असतील, मला ती दशा प्राप्त व्हावी असं म्हणत असतील, याचा अर्थ नक्कीच तुकोबारायला अजून ती अवस्था प्राप्त झालेली नसावी. म्हणून तुकोबाराय त्या अवस्था प्राप्त होण्यासाठी त्यांचं चित्त रात्रंदिवस तळमळ करत असेल. बरोबर आहे. म्हणून तुकोबाराय देवाकडे करुणा बघता, देवा मी रात्रंदिवस परमार्थ करतोय, पण मला असं कुठंतरी वाटतं की माझा परमार्थ कुठंतरी चुकीच्या मार्गाने चाललाय, की माझ्या परमार्थात मला
प्रगती दिसत नाहीये आणि संसारही मी संसारिक सुद्धा आहे, पण माझ्या संसारात तर बघायचं कामच नाही. माझा संसार कुठंतरी महाराज चुकीच्या पद्धतीने चाललाय. मला संसारात सुख भेटत नाहीये आणि परमार्थात माझी प्रगती दिसत नाही. म्हणजे माझे दोन्ही कुठंतरी चुकतंय. तुकोबारा म्हणतात चुकलो सा वाटे पंथ ऐसा, चुकले सवाटे पंथ गेले संत तो ऐसा, चुकले सवाटे पंथ गेले ऐसा, गेले संत तो ऐसा. चुकलो सा वाटे पंथ गेले संत तो ऐसा. संत ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने मी चाललो. पावलावर पाऊल ठेवून मी चालतोय, पण कुठंतरी माझा पाऊल वाकडा पडतोय. येण्याची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले मार्ग दावून गेले मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, पंथे चालू जाता, गेल्याची पंथे चालू जाता. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, येण्याची पंथे चालो जाता न पडे गुंता कुठे काही. साधू संत ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने मीही चाललोय. पावलावर पाऊल ठेवून मी काटेकोरीनं परमार्थ करण्याचा प्रयत्न करतोय. तुकोबाराय म्हणतात पण माझा परमार्थ कुठंतरी चुकतोय. मला असं वाटतं बाबा, जर तुकोबाराय जर म्हणत असतील माझा परमार्थ कुठंतरी चुकतोय, आपण परमार्थालाच लागलो की नाही ही शंका आहे महाराज. बारकाईनं जर चिंतन जर केलं ना, जर जगद्गुरु तुकोबाराय पंचम वेद निर्माते तुकोबाराय जर म्हणत असतील माझा परमार्थ कुठंतरी चुकतोय, आपला परमार्थ बरोबर आहे म्हणायला जागाच नाही महाराज. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आपण कुठं चुकतोय हे मान्य करणं सुद्धा याला परमार्थच म्हणावं. परमार्थ 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 नेमकं म्हणजे काय? दिवसभरामध्ये आपण कुठं चुकलोय, दिवसभरामध्ये आपला कुठं वाकडा पाय पडला, याचं संध्याकाळी आपल्याला स्मरण व्हावं आणि आपण केलेल्या चुकीला मान्य करावं. याचंच नाव परमार्थ. दादा विठाला विठाला. नाथबाबांच्या जीवनामधला प्रसंग आहे. प्रत्येक माणसाला व्यवहारामध्ये काही एखादी सवय असते. बऱ्याच माणसांना सवय असते. जो माणूस व्यवहारिक आहे त्या माणसाला कदाचित सवय असते. दिवसभर जे काही आपण उद्योगधंदा केलाय, दिवसभर जे काही काम केलंय, दिवसभर जे काही खर्च झालाय, त्याचं संध्याकाळी जेवण वगैरे झालं का मस्त बसायचं, डायरी घ्यायची आणि झालेल्या खर्चाचं सगळं मांडणी करून ठेवायची. झालेल्या सर्व खर्चाचा हिशोब करून ठेवायची काही माणसांना सवय असते. नाथबाबांना सुद्धा सवय होती. दररोज नाथबाबांचा नित्यनेम, दररोज जे काही व्यवहार झाला त्याचा संध्याकाळी नित्यनेमाने आपली जे काही मांडणी करून ठेवायची, वरील बेरीज वजाबाकी जे काही खर्च झाला तो मांडून ठेवायचा. आणि नाथबाबांनी एका दिवशी दररोज प्रमाणे आपला हरिपाठ वगैरे झालं, नित्यनेमाची विधी झाल्याच्या नंतर जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी 7-8 वाजता नाथबाबांनी ठरल्याप्रमाणे आपली वही घेतली, पेन घेतली आणि नाथबाबा हिशोब करण्याकरता बसले. आणि हिशोब करण्याकरता बसल्याच्या नंतर नाथबाबांना संपूर्ण हिशोब लागायचा, पण एका पैचा हिशोब लागत नव्हता. मला कितीचा बाबा? एका पैचा हिशोब लागत नव्हता. मला वाटतं एक पै म्हणजे 1 पैसा, एका पैशाचा हिशोब नाथबाबांना लागत नव्हता. परत नाथबाबा बेरीज करायचे, काय जे काही हिशोब आहे ते बघायचे, काय काय खर्च झाला, कुठं कुठं खर्च झाला, परत बेरीज करून बघायचे, परत हिशोब लावून बघायचे, परत एका पैचा हिशोब लागायचा नाही. परत पुन्हा 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 प्रयत्न करायचे, पण नाथबाबांना हिशोब लागायला तयार नाही. बघता बघता 10 वाजले, बघता बघता 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, डोळे लाल बुंद झाले, झोप यायली, पण हिशोब
हिशोब लागला नाही झोपावं कसं? आपली सवय आहे हिशोब लावल्याशिवाय झोपायची नाही. झोपले नाही नाथ बाबा. आपल्या जीवनामध्ये महाराज सहज 500ची नोट हरवू द्यावं काहीच वाटत नाही, जाऊ द्या दुसरीकडे दिली म्हणतो. पण माणसाने हरवलेल्या गोष्टीचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जर कुठं चुकलो असलो तर त्या चुकीचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा मनुष्य एखादी चूक स्वीकारायला शिकतो तेव्हा ती चूक दुरुस्त करण्याची धमक सुद्धा त्याच व्यक्तीमध्ये असते दादा, बरोबर आहे. म्हणून आपण केलेली चूक आपण शोधणं अत्यंत गरजेचं आहे. नाथबाबांची सवय होती, बघता बघता 2-2:30 वाजले, हिशोब लागायला तयार नाही. असं करता करता आठवण झाली की कुठं एक पै खर्चली. हिशोब लागला, रात्रीचे 2-2:30 वाजता हिशोब लागल्यानंतर नाथबाबांनी टाळी वाजवली आणि टाळी वाजवल्याच्या नंतर जनार्दन स्वामींनी ती टाळी ऐकली. सांगितलं, नाथा का टाळी वाजवतो? नाथा झोपला नाही तू अजून? नाही बाबा झोपलो नाही. का? एका पईचा हिशोब लागत नव्हता. एका पईच्या हिशोबासाठी नाथा रात्रभर जागलास? हो बाबा, झोपच येत नव्हती एका पईचा हिशोब लावल्याशिवाय. वा छान. एका पईचा हिशोब लावण्यासाठी नाथा रात्रभर जागलास ना, तसा कधीतरी या जीवनाचं सार्थक होण्यासाठी एखादी रात्र जागून बघ, तुझ्या जीवनाचं कल्याण होईल. हे वाक्य महाराज नाथबाबांना एकदम प्रेरणादायी ठरले. याचा अर्थ या शांतीब्रह्म नाथबाबा जर एका पईसाठी रात्रभर जागत असतील तर तुमच्या आमच्या दिवसामध्ये किती चुका होत असतील. त्या चुकीसाठी कधीतरी आपण झोप लागण्याच्या अगोदर चिंतन करणं गरजेचं आहे की आज दिवसामध्ये मी किती जणांना फसवलं, आज दिवसभरामध्ये मी किती जणांना खोटं बोललो, आज दिवसभरामध्ये मी काय काय केलं याचं चिंतन करून हिशोब लावून माणसानं पुढचं कार्य केलं पाहिजे. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जी नाथबाबांना अवस्था प्राप्त झाली, जी अवस्था माऊली ज्ञानोबारायला प्राप्त झाली ना, तीच अवस्था मला सुद्धा प्राप्त व्हावी. अभंगाचं पहिलं चरण. कैसी दशा येईल माझ्या अंगा, 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 कैसी दशा येईल माझ्या अंगा. चित्त पांडुरंग झुरत से, चित्त पांडुरंग झुरत से, नाटवून देह पायाचे चित्तार, नाटवून देह पायाचे चित्तार, चित्त पांडुरंग झुरत से, पांडुरंग झुरत से, नाटवून देह पायाचे चित्तार, गोड प्रमाण गायलं महाराज. प्रमाण गायलं का टाळी खळखळून वाजवा जा, कारण आमच्यासाठी फक्त तुम्ही टाळ्या वाजवता. घरी आमच्यासाठी टाळ्या वाजत नुसत्या परातीने भगवने वाजतात. कोणाचं खळखळून टाळ्या वाजवा ना. तुमच्या टाळ्या ह्या आमच्यासाठी आशीर्वाद असतात, आशीर्वाद, बरोबर आहे. दुसरी गोष्ट भजनी मंडळीसाठी 2 जणांना बोलवलंय, त्यांनी का गुत्त घेतले का हो? तुम्ही होतं तरी हलवा ना, म्हणा मागं मागं. आपलं पितळ उघडं पडलं त्यांना कळू नये, बरोबर आहे की नाही? आमचं हीच केलेलं तुम्हाला कोण नाही ना मला येत न जरी नसेल ना मला नारी नारी करून कळायला लावायचं. काय कळतं यायला नाही कळत, तिकडून थोडा त्याने बेस वाढवावं, थोडासा इको वाढवावं, काही कळत नाही महाराज. एवढं महाराज एवढे प्रमाण पाठ असून, एवढे अभंग पाठ असून आम्हाला सुद्धा कधी कधी प्रमाण काय मला मिळ लागत नाही. काय म्हणले असं म्हणावं लागतं का नाही? मग तुम्हाला बसलेल्या माणसाला यांना पाठांतरी जुन्या माणसाला यांना सोडलं, तुम्हाला सगळ्यांना कळणार आहे का?
कळत नाही महाराज, बरोबर आहे. म्हणून तुम्ही अजिबात हायवे करायचं, नुसते होता हलवायचे. लोकांना म्हणा मग टाळ घेऊन घेऊन यायला कधी पाठांतर झालं रे, बरोबर आहे बरोबर आहे की नाही. म्हणून तुम्ही उगा काही का नसेल तरी पाड, अरे खरंच कळत नाही तुम्हाला, समजा कळत नाही. असंच महाराज काल्याच्या कीर्तनाला दुपारी गेलो मी महाराज. दुपारी काल्याच्या कीर्तनाला गेल्याच्या नंतर बाबा सहज लग्न सराईचं सीझन आहे, लग्नाची पत्रिका आली, मूळ पत्रिका. महाराज लग्न माझ्या एकुलत्या एक मुलीचं आहे, लग्नाला तुम्हाला यावं लागतं. मी म्हणलं बाबा ठीक आहे येतो, जवळचे संबंध असतात लग्नाला प्रत्येकाच्या जावं लागतं. त्याला सांगितलं फक्त माझं 12 ते 2 कीर्तन आहे, मी लग्न लागल्यानंतर 3 वाजता नवरी वाट लावायच्या अगोदर बाबा भेट द्यायला का होईना मी आल्याशिवाय राहत नाही, नक्की येतो, तुझ्या मूळ पत्रिकेचा स्वीकार करतो. त्यानं सांगितलं महाराज नक्की आले पाहिजे. बरं ठीक आहे येतो म्हटलं. आणि सहज महाराज आता कुठेही कीर्तनाला निघाले की कोणीतरी सोबत येतं. नाना महाराज एखाद दिवशी कोणीच नसतं सोबत, एखाद्या दिवशी दोघं आता बघा ना तुम्ही 2-4 जण संघ आले, पण एखाद्या दिवशी एकट्याला जावं लागतं. पण त्या दिवशी आमच्या वसमतच्या एका गलीमध्ये आगावातला आगाव बिलिंदर कालटं म्हणलं, हे चल ना रे पोरा मी असं येतो ना म्हणला महाराज बस गाडीमध्ये चल. आगाव पोरगा महाराज मला चारोतुरं बोलायला लागलं. मला वाटलं लोक आडवाले येतं महाराज, लोकाला मारायला येतं, जोरं फिरायला येतं महाराज, दुष्काळ पडला म्हणून मला भीतीच्या पुटनं त्या आगाव पोराला गाडीमध्ये बसवलं. मस्त बसला इकडे शिकला, मी ड्रायव्हिंग करालो, गडी माझ्या साईडला बसला. मला नीट चलव गचके लागालेत. मी माझं भीतीनं चलवलं, सोबती कोणतरी लागते. गेलो काल्याचं कीर्तन केलं, सगळं झालं महाराज. तिथं त्यानं मस्त मांडी घालून कीर्तन. पोरगं किती आगाव, संध्याकाळी झोपलेल्या महाराज लोकांच्या धोत्राला फुटकी नारळ बांधायचं, एवढं पोरगा आगाव महाराज. हे पोरगं महाराज झालं, कीर्तन झालं, पाकिट घेतलं, सगळं आम्ही गाडीमध्ये बसलो आणि लग्नाच्या दिशेनं त्या गावाच्या दिशेनं निघालो. 2-2:30 वाजले होते. लग्न मंडपामध्ये मी आलो, अजून लग्न लागलेलं नव्हतं, अजून लग्न लागलं नाही. मला पाहिलं, गाडी पाहिली की महाराज पोरीचा बाप पळत चाला, माझ्या पायावर लोटांगण घातलं. म्हणलं महाराज उपकार झाले म्हणला, तुम्ही गेले टायमावर आले म्हणला. महाराज 1 वाजताचं लग्न होतं, ब्राह्मण 11,000 रुपये घेऊन पळून गेलं म्हणला, पण ब्राह्मण आणला आणि पोरीचं लग्न रुकले म्हणला. महाराज तुमच्या पाया पडतो, तुम्ही भागवत करता, कीर्तन करता, तुम्हाला 2-4 श्लोक येत असतील, तुम्ही लग्न लावा. मी म्हणलं काय बा, मला भागवताचे थोडे श्लोक येतात, 1-2 कीर्तनाचे वगैरे नमन फिमन येते श्लोक, मला काय घ्या मंगलाष्टका वगैरे ते लग्नाचे श्लोक येत नाही. पोरगा म्हणला गप, पोरगा मला म्हणते तू गप, लग्न लावू दे चल मी हे. पोरगा गेला पळत, बघता बघता माईक हातात घेतलं. चला आले का नवरीचे मामा, आले का नवरीचे मामा, नवरदेवाचे मामा, आले का वराडी मंडळी, सर्वजण चला लवकर म्हणले. लोक बी तांगडून गेले, मला हातात अक्षिता त्यानं त्या सतरंजीवर टाकल्या होत्या. लोक सगळे घाबरून गेले, उन्हानं चटचट ऊन लागू लागलं. लोकांना वाटलं काही का होईना बामण आलं आणि त्यानं महाराज सुरुवात केली. म्हणलं ए मला फक्त 3च मंगलाष्टक येतात. पोरग मला तू उग गुन्हा नाही का आता, मी हे तू तानच घेऊ नको. मी म्हणलं हे नक्की मला आता मार खाऊ घातल्याशिवाय राहत नाही. बापू मी म्हणलं मला फक्त 3 मंगलाष्टक येतात, गंगा सिंधू राजा भीमक लक्ष्मी कौस्तुभाचे 2-3 मंगलाष्टक येतात म्हणलं. ते म्हणला मी 2 म्हणतो, तू टेन्शन घेऊ नको. हा मी सुरू केलं महाराज, गंगा सोद्या गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शुभमंगल. लोक धन अक्षदा टाकायची. महाराज मी माझ्या 3 मंगलाष्टका म्हणल्या, धोतर जवळ धरलं, म्हणलं आता पोरग मार खावा का. मी गाडी जाऊन बसलो, पोरानं माईक हातात घेतलं. का की कुकू के काय को काव कम का शुभमंगल. दन 12 वाजले महाराज, 12 वाजले. मोह लट 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 काळीच कापाले. आता नक्की म्हणलं दौडगाव आले, मला मारल्याशिवाय राहत नाहीत. काही म्हणाले म्हणलं पोरग, पण महाराज त्या पोराजवळ महाराज नाना मारलो को. महाराज तुमचा नंबर द्या की, तुमचा नंबर द्या की. मंगलाष्टक म्हणायसाठी महाराज नंबर घ्यायच्या मागं लागले. 10-5 पोरं त्याच्या मागं पुढे नंबर द्या, नंबर द्या, नंबर द्या. मी पोराची वाट पाहिलो, पोरीचा बाप पळतात. म्हणला महाराज तुम्ही आले म्हणून माझ्या पोरीचं लग्न टायमावर लागलं. ही धरा 500ची नोट. मला वाटलं माझ्या गाडीचा CNG निघाला. मी खुश झालो महाराज. पण म्हणा तुमच्या ते सांगतं पोरगं कुठे आहे. ते पोरगं महाराज ITT आले. 10-5 पोरं मागं त्याचा नंबर घ्यायला मागं. पोरगं जवळ आलं महाराज. पोरीच्या बापानं कडकड 500च्या 4 नोटी काढल्या आणि त्या पोराच्या हातात घातल्या. मी पटकन
घेऊन गाडीच्या बाहेर निघालो. माझ्यामुळे तुमच्या पोरीचं लग्न लागलं, मला 500 आणि पोराला 2000. ते म्हणला काय महाराज तुमचं गंगा सिद्धू कोणीही म्हणाले म्हणला. पोरानं काय मंगलाष्टक म्हणजे म्हणला आमचं गाव सगळं त्याचंच नाव घ्यालंय. बरोबर आहे की नाही महाराज? म्हणून तुम्ही उगा हाय गाय करी जाऊ नका, उगा मागं मागं नारी नारी करे जा. विठाला जोक सांगितला की हसालीत लोक, देवाचं सांगितलं की असे बघायला नाही. विनोदाच्या कथा गोड वाटे, विनोदाच्या कथा गोड वाटे, विनोदाच्या कथा गोड वाटे, विनोदाच्या कथा गोड वाटे. देवाचे चरित्र रावळे सर्वथा, विनोदाच्या कथा गोड वाटे. देवाचे चरित्र नावले सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. लटिके ते रुचे साज कोणा न पचे. बघा चांगलं सांगितलं का लोकांना आवडत नाही. म्हणजे विषय विषयाचा परिपाड गोड परमार्थ लागे कडू विषय येतो गोडू जीवासी झाला. जे आपल्याला बाधक आहे ते लवकर आपल्याला अट्रॅक्ट करतं, पण जे आपल्याला तारून नेण्यासारखं आहे, जे आपल्या जीवनाचं सार्थक करणार आहे ते कुठंतरी आपल्याला नावडतं असतं. चला विषय सोडून द्या. काही साधकांनी प्रश्न केला, तुकोबाराला तुम्ही दशा प्राप्त व्हायची म्हणता, दशा प्राप्त व्हावी म्हणता, कोणती दशा प्राप्त व्हावी नेमकी? बघा तुम्ही एखाद्या दौड गावासारखं गाव असावं आणि या गावातल्या 2 मुली बाहेर एखाद्या 10-50 किलोमीटरवर दिलेल्या असाव्यात. एक मुलगी श्रीमंत घरची आहे नाना महाराजांनी, एक मुलगी गरीब घरची आहे. दोघींचं लग्न एकाच मंडपामध्ये झालेलं आहे आणि दोघीही एकाच गावात दुसऱ्या गावात दिल्या, एकाच गावच्या मैत्रिणी दुसऱ्या गावात दिलेल्या आहेत. दिवाळीचा सण आहे, दिवाळीचा सण जवळ यावा आणि दिवाळीचा सण जवळ आल्याच्या नंतर आपण प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला आणण्याकरता जातो, प्रत्येक मुलीचा बाप आपल्या लेकीला आणण्याकरता जातो. मला सांगा दौडगावकर, श्रीमंत घरचा बाप अगोदर आपल्या मुलीला आणण्याकरता जाईल का गरीब घरचा बाप भाऊ लवकर आणण्याकरता जाईल? बोलत चला, कोणता जाईल बाबा? गरीब घरचा जाईल का? गरीब घरचे माणसंच, गरीब परिस्थितीतला माणूस हाच अगोदर कोणत्याही कार्यासाठी पुढे असतो. अंगभोगाकडे पाहता त्रिभुवन थोकडे, परिधर्मा लागी थोडे बहुन म्हणे. माऊली ज्ञानोबराची ओवी आहे की बाबा गरीब माणूसच कोणत्याही कार्यामध्ये पुढे असतो. गरीब घरचा भाऊ, गरीब घरचा बाप अगोदर आपल्या बहिणीला, आपल्या लेकीला आणण्याकरता माहेरामध्ये जाईल. श्रीमंत घरच्या माणसाला वेळच नसतो, भरपूर असे धंदे असतात, व्यवसाय असतात, कामाच्या व्यापानं घरी कोणी रिकामं नसतं. गरीब घरचा बाप दिवाळी जवळ आली की 15 दिवसालाच फोन करतो, तायडे कधी येऊन यायला? भाऊ असेल, ताई कधी येऊन यायला? बाप असेल, फोन करतो, ताई कधी येऊन यायला? ती सांगते, दादा सोयाबीन राहिले माझं कापायचं, माझा नवरा येऊ देत नाही, आम्ही एकुलते एक येतं, एकलबायाचा मामला आहे, सोयाबीन वगैरे खळे वगैरे झाले का दादा मी फोन करते, 2-4 दिवसात दिवाळी हे म्हणता तुम्ही न्यायला या. असं म्हणता म्हणता भाऊ एके दिवशी गरीब घरचा न्यायला जातो आणि गेल्याच्या नंतर त्या श्रीमंत घरच्या मुलीच्या दारातूनच वाट गरीब घरच्या मुलीच्या घराकडे जाण्यासाठी असते. गरीब घरची मुलगी महाराज बघते, माझ्याच गावचा, माझ्या सकूचा, माझ्या मैत्रिणीचा भाऊ तिला नेण्याकरता आलाय, अजून माझ्या भावाचा मला फोन सुद्धा आला नाही. असं म्हटल्याच्या नंतर
बघते या महिला मंडळीला महाराज एखादं माहेरचं कुत्र जरी आलं तरी आनंद होतो दादा. तो तर मैत्रिणीचा भाऊ होता. घरात बोललो, दादा सखूला नेण्या करता आलात का? हो ताई नेण्या करता आलो. बरं चहा घेता का? चहा दिला. काय चाललंय? काय नाही, आमच्या घरचं काय नाही ताई. माझ्या घरचं कोणी भेटलं होतं का दादा? नाही ताई तुझ्या घरचं कोणी भेटलं नव्हतं. काही निरोप द्यायचा का? काही नाही. दिवाळी तोंडावर आली आहे, दिवाळीला नेण्याकरता या म्हणावं लवकर. दरवर्षी नेमकं दिवाळीच्या दिवशी आंघोळीच्या 1 तासानं अगोदर फोन करतात आणि 5 मिनिटात घेऊन जातात. माझ्याही घरी या, त्यांच्याही घरी या, यावर्षी जरा लवकर यायला सांगा ना दादा. असं म्हणते तो भाऊ. चहा पितो, निघून जातो आपल्या बहिणीच्या इथं. बहिणीनं आपली बॅग आवरलेली असते. बहिणीच्या इथं चहा पाणी होतं ना, आपल्या गरीब घरच्या बहिणीला माहेराकडे घेऊन जातो. बघा, आपली मैत्रीण तिच्या भावाने तिला घेऊन गेलेला आहे. श्रीमंत घरची मुलगी संध्याकाळी स्लॅबवर येते, आपल्या माहेराच्या दिशेने तोंड करते आणि स्लॅबवरून महाराज माहेराच्या दिशेने तोंड करून करुणा भागते. दादा कधी येईल मला न्यायला? माहेरचा काय येईल निरोप, मनवोनी झोप नाही डोळा, मनवोनी झोप नाही डोळा. वाट पाहे बाहे निडळी ठेवून हात, वाट पाहे बाहे निडळी ठेवून हात, वाट पाहे बाहे ठेवून हात, वाट पाहे बाहे ठेवून हात, वाट पाहे बाहे निडळी ठेवून हात. पंढरीचे वाटे दृष्टी हो, पंढरीचे वाटे वाटे दृष्टी लागलीसे चित्त. पंढरीचे वाटे दृष्टी लागली से चित्त, पंढरीचे वाटे दृष्टी लागली से चित्त, पंढरीचे वाटे लागली से चित्त. दिवाळीच्या मुळा लेखी असा वाट पाहे परी माऊलीचे हो, पंढरीनाथा माय बापा हे पंढरीनाथा माऊली 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 पंढरी नाथा
बाई, पण भाऊ न्यायला येत नाही. या ताईला जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये आई आणि बाप जिवंत आहेत ना, तोपर्यंत माझ्या या तायांना माहेर आहे दादा. तोपर्यंत तुम्हाला हक्काने फोन येणार, बाई कधी येणार तू दिवाळीला. आणि ज्या दिवशी ताई तुमच्या घरातला बाप आणि तुमची आई जाईल ना, त्या दिवशी तुम्हाला कोणी हाक मारणार नाही. तुम्ही दिवाळीला आला, 70 वर्षाची एखादी आई असू द्या, तिची आई 90 वर्षाची जिवंत असू द्या, त्या आई परत येत असताना तिची आई मुठभर मुग देईल, खलताभर शेंगा देईल, तुरीची डाळ देईल, मुगाची डाळ देईल, पण तिचा खलता, तिची बॅग कधीच रिकामी वापस येऊ देणार नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत तुमचा बाप आणि आई जिवंत आहे तोपर्यंत. ज्या दिवशी बाप आणि आई तुमची जाईल ना, त्या दिवशी तुमचं माहेर तुम्हाला पोरक झालेलं असेल, हा भाव त्या बहिणीनं धरावा, कमरेवर हात द्यावा आणि डोक्याला एक हात लावून घटिका बोटे दिवस लेखी धरोनिया माप. एखादी लेख दिवस मोजते कॅलेंडरवर, 15 दिवसावर, महिन्यावर. दिवाळी आली कीच मग एक एक दिवस कधी जातो कधी जातो, एवढी आतुरता जशी एखाद्या लेखीला आपल्या माहेराबद्दल लागते ना, तेवढी आस भक्ताला पंढरपूरशी भेटीला की जीवा लागली से आस, भेटीला की जीवा लागली से आस, भेटीला की जीवा लागली से आस, भेटीला की जीवा लागली से आस. पाहेरा दिवस वाट तुझे, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन, तैसे माझे मन वाट पाहे. भेटीला की जीवा लागली से आस, भेटीला की जीवा लागली से आस, भेटीला की जीवा लागली से आस. बघा काय भाव आहे त्या शब्दात, काय भाव आहे त्या गाण्यात. एखाद्या लेकीला आपल्या माहेराची जेवढी आस लागावी, तेवढी आस त्या देवाविषयी आपल्याला लागावी. कोणी गावी आहे सांगा विठ्ठल, जरी ठावा असेल तुम्हा देव कृपा करील मज, काय लाज राखील. भेटल त्या माणसाला विचारावं काय हो. कई गाव ढूंढे, कई देश ढूंढे, तेरी गाव नहीं लगता, तेरा पता नहीं लगता. भगवान का मिलता है, भगवान का मिलता देव कुठं भेटतो. आपण मला हो कुठतरी पोरगी का आमच्या पोराला, कशाला पोरगी बापा, तूच काय केलंस लग्न लावून. आपण
पोरगी विचारतो, आमचं पोरग 35 वर्ष झालंय, पुण्याला आहे, 20,000 पेमेंट आहे, पण देव कधी विचारत नाही. एवढी आस त्या देवाविषयी लागावी. पाहुनी या झाडे वरबडून पाला, खावनी विठ्ठला आळवावे, भरो घेऊन या चिंध्या भरून या धागा, गुंडाळून डुंगा आळवावे. ही अवस्था मला कधी प्राप्त होईल असं जगद्गुरु तुकोबारायला वाटतं. बघा, म्हणून ही अवस्था मला प्राप्त झाली पाहिजे. बरेच जणांनी विचारलं, महाराज खूप वेळ झालं, 1 तास झालं जवळपास, तुम्ही अवस्था 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 अवस्था, नेमकी अवस्था म्हणजे काय, कोणती अवस्था प्राप्त होई? अभंगाचं दुसरं चरण. नाठवणी देह पायाचे चिंतन, नाठवणी देह पायाचे चिंतन, नाठवणी देह पायाचे चिंतन, ओ नाठवणी देह अवस्था प्राप्त होई. आपल्या देहाचा विसर आपल्याला पडावा ना, आपल्याला फक्त भगवान परमात्माच मला कधी भेटेल याची आस लागावी, म्हणजे ती अवस्था प्राप्त होणे. सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक जण ज्यांचं स्टेटस ठेवतात, मला वाटतं ती बातमी फेक होती का की प्रेमानंद बाबाची तब्येत खराब झाली. प्रत्येक जण प्रेमानंद बाबाला ओळखतो की ज्या व्यक्तीला 20 वर्ष झालं किडण्या नाहीत तरी पण तो जिवंत आहे, फक्त राधाराणीचं नाव घेऊन. काही ताकद आहे देवाच्या नामचिंतनामध्ये. बघा तुम्ही, आपल्या जर एक लिव्हर खराब झालं तर डॉक्टर सांगतो लवकर इलाज करा, नाही तर काही खरं नाही. बाबा ठामपणे सांगतात की 20 वर्ष झालं मला एकही किडनी नाही, माझी एक किडनी म्हणजेच राधा आहे आणि माझी एक किडनी म्हणजेच कृष्ण आहे. या तत्वावर चालणारे प्रेमानंद बाबा आज बी जिवंत आहेत. बरोबर आहे, त्यांचीच एक शिष्या तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे. तिचं किती प्रेम, तिच्या देहाचा तिला विसर पडला कसा बघा तुम्ही. त्यांचे व्हिडिओ पाहून विराट कोहली सारखा करोडपती माणूस हातामध्ये जप यंत्र घेऊन दररोज श्रीकृष्ण जय कृष्ण राधे राधे जप करतो. तुमच्या आमच्यापाशी आहेच काय? भारतात लोक चिडवतील म्हणून आता कुठेतरी बाहेर जाऊन तो राहून नामचिंतन करतोय. प्रेमानंद बाबाची भेट घेतली, जीवनाचं कल्याण करून घेतलं. अरे हातात सोन्याच्या अंगठ्या घालण्यापेक्षा जर जप यंत्र जर घातलं ना महाराज, पुढचा आलेला माणूस तुम्हाला राधे कृष्ण रामकृष्ण हरे मनेश्वर, बरोबर आहे, हे करणं गरजेचं आहे महाराज. कारण भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये ताकदच एवढी आहे की बिना किडनीचा माणूस तो जिवंत आहे. त्यांच्या सांगलेल्या व्हिडिओवर याच्यावर श्रद्धा ठेवून एका शिष्याने व्हिडिओवर त्यांचं गुरुत्व पत्करावं आणि मी प्रेमानंद बाबाची शिष्य आहे असं मनामध्ये ठाम निश्चय घ्यावा. व्यक्ती अपंग आहे, मुलगी आहे, हातपाय नाहीत महाराज, उठता येत नाही, चालता येत नाही, हाताने काय करता येत नाही, पायाने काय करता येत नाही, पण तोंडाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करता येतं.
बाबा सांगतात ना, राधे राधे नामचिंतन करा, तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. हेच डोक्यामध्ये घेतलं महाराज. नामचिंतन करायला लागली मुलगी. बघता बघता अपंग असल्या कारणानं हातपाय जीर्ण व्हायला लागले आणि तिच्या मनामध्ये असं वाटायला लागलं, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला जाण्याच्या अगोदर, मरण्याच्या अगोदर मला या डोळ्याने प्रेमानंद बाबांना बघण्याची इच्छा आहे. हा भाव त्या मुलीच्या मनामध्ये प्रगट व्हावा. पण अपंग असल्या कारणानं त्या मुलीला तिकडे वृंदावनला जाऊन बाबांची भेट घेता येत नाही. आणि बाबांची भेट घेणं म्हणजे काही सोपं नाही महाराज. 2-2:30 वाजता बाबा जातात. त्यांची जी यात्रा निघते महाराज, प्रदक्षिणा निघते. त्या प्रदक्षिणेवर लोक लोटांगण घालतात. काय भाग्यवान माणूस असेल. साक्षात कृष्णाचा अवतार म्हणायला काहीच हरकत नाही प्रेमानंद बाबा. बरोबर आहे. त्या प्रेमानंद बाबाची माझ्या जीवनामध्ये एकदा भेट व्हावी हा भाव त्या मुलीने मनामध्ये धरावा. दररोज राधे राधे भजन करावं. असं करता करता तब्येत खालावली. घरच्यांना सांगितलं, मी आता थोड्या दिवसाची सोबती आहे तुमची. एक काम करा, मी मरण्याच्या अगोदर या डोळ्यांनी मला प्रेमानंद बाबांना बघण्याची इच्छा आहे. हो, प्रेमानंद बाबांना बघण्याची इच्छा आहे. मी वाचेल काही दिवस, मला काही सांगता येत नाही, पण माझी शेवटची इच्छा तेवढी पूर्ण करा. घरच्यांना वाटलं जाता येईल. असं म्हणता म्हणता पोरीचा जीव गेला. काही दिवस उलटले, पोरीचा जीव गेला. पण तिनं सांगितलं होतं, मी जरी मरेल, मेल्यानंतर का होईना प्रेमानंद बाबाची माझ्या प्रेतावर का होईना पण नजर पडावी. काय भाव असेल हो त्या पोरीचा. मेल्यानंतर माझ्या प्रेतावर का होईना प्रेमानंद बाबाची नजर पडावी तिची इच्छा होती महाराज. पोरगी मरण पावली. मेल्याच्या नंतर पोरीचा देहांत झाला आणि घरच्यांनी ठरवलं, पोरीची अंतिम इच्छा होती प्रेमानंद बाबाचं दर्शन घेण्याची, पण तिला झालं नाही. कमीत कमी तिच्या प्रेतावर तरी नजर बाबांची पडेल म्हणून पोरीचं प्रेत ॲम्ब्युलन्समध्ये घातलं आणि वृंदावनच्या दिशेने निघालं महाराज. योगायोग बघा, काय परीक्षा घेतो देव. जिवंतपणे तर भाऊ परीक्षा घेतोच, पण मेल्यानंतर सुद्धा देव परीक्षा घेतो महाराज. बघा तुम्ही, वृंदावनमध्ये ॲम्ब्युलन्स यावी आणि वृंदावनमध्ये महाराज बातमी पसरलेली असावी, प्रेमानंद बाबाची तब्येत खराब झालेली आहे, प्रेमानंद बाबाला कुणीही भेटू शकत नाही. बघा, पोरीचा जीव गेलेला आहे, ॲम्ब्युलन्स मध्ये प्रेत आहे आणि वृंदावनमध्ये हे माणसं जावेत आणि विचारावर प्रेमानंद बाबाचा आश्रम कुठे ते त्या लोकांनी सांगावं, आजच्या तारखेत प्रेमानंद बाबाला कुणीही भेटू शकत नाही, कारण बाबाची तब्येत बरोबर नाही. आणि तब्येत बरोबर नाही म्हटलं का त्यांना कोणीही भेटू शकत नाही. तिथून आपण आलो, आपल्याला शेवटची इच्छा सुद्धा पूर्ण व्हायला वेळ नाही, गत्यंतर नाहीये. तशीच ॲम्ब्युलन्स महाराज कलवली आणि स्मशानभूमीच्या दिशेने कलवली. पण पोरीची निष्ठा एवढी होती महाराज, अंतिम इच्छा होती. आणि त्या निष्ठेचं फळ काय असतं बघा तुम्ही. अंत्ययात्रा निघालेली आहे, तिची स्मशानभूमीकडे ॲम्ब्युलन्स गेलेली, जे काय गावाकडून 10-5 माणसं गेलेले आहेत महाराज त्या अंत्ययात्रेमध्ये आहेत. पण तेवढ्यामध्ये प्रेमानंद बाबाची तर तब्येत खरोखर खराब झालेली आहे, कोणीच भेटू शकत नाहीये. पण अंत्ययात्रा गेली आणि गेल्याच्या नंतर स्मशानभूमीमध्ये तिला अग्निदहन देणार आहेत. तेवढ्यामध्ये 10-5 शिष्य आणि प्रेमानंद बाबा त्या स्मशानभूमीच्या जवळून जात होते महाराज. आणि त्या मुलीच्या प्रेताकडे बघितलं महाराज. विचार करा, त्या मुलीच्या प्रेताकडे बघणारे, प्रेमानंद बाबाची तर तब्येत खराब आहे, पण पोरीच्या प्रेताकडे बघणारं कोण आहे? तेच राधाराणी महाराज. राधाराणी, विचार करा, माणसाची जर निष्ठा असेल, नामचिंतनावर जर विश्वास असेल, तर जगाचा मालक साक्षात प्रेमानंद बाबाचं रूप घेऊन आपल्या समोर येतो. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे दादा? तेवढी निष्ठा पाहिजे. मग त्या देहावर बघा, हात नव्हते, पाय नव्हते, वारी करता येत नाही, काहीच करता येत नाही, तरी पण त्या देहाचा उद्धार जिवंतपणे तर करता येतो, मेल्यानंतर त्या मुलीनं करून घ्यावा. याचंच नाव आहे नाठवून देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये. तुकोबारे सुद्धा म्हणतात, दिन रजनी हाची दंदा गोविंदाचे पोवाडे. सुखामध्ये आपण देवाचं नामचिंतन करतो, यात काही नवल नाही, पण दुःखात सुद्धा तुकोबारे देवाचं भजन करतो. ते विठ्ठला विठ्ठला दुःखात सुद्धा तुकोबा
तुकोबारा भजन करत होते. शिवबा कासार नावाचा तुकोबाराचं टाळकरी आणि शिवबा कासार नावाच्या टाळकऱ्याच्या घरी तुकोबारा एके दिवशी जेवणा करता गेले. जेवणासाठी बोलवलं. जेवू घातलं त्यांच्या पत्नीने. जेवू घातल्यानंतर रात्री तुकोबारा मुक्कामासाठी थांबतात. मुक्कामासाठी थांबल्याच्या नंतर माझ्या नवऱ्याला या तुक्यानं बिघडवलं म्हणून शिवबा कासाराच्या पत्नीने महाराज तुकोबारा मुक्कामाला थांबल्यानंतर रात्री 8 वाजता हिटरचं बटन टाकलं महाराज आणि पहाटे 4 वाजेपर्यंत पाणी असं गडगड गडगड करत होतं महाराज. गरम पाणी अंगावर पडल्यानंतर जीव जावा एवढं पाणी गरम एका पातेल्यात वतावून तुकोबारा पहाटे उठल्यानंतर काकड्याला नहानीमध्ये तुकोबाराने जावं आणि शिवबा कासाराच्या पत्नीने गरम पाणी अंगावर टाकावं महाराज. अंगाची लाही लाही झाली, जळायला लागलं अंग आणि तुकोबाराने त्या पांडुरंग परमात्म्याला हाक मारावी. पेटून उठला वनवासारा तिन्ही जगाला लागली आग नसे आसरा नाही निवारा जाऊ कुठे मी सा जळ माझी काया लागला वनवा 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 डाबरे केशवा माय बापा 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 हे विठ्ठला 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 माया बापा
पेटली सकळ कांती रोमावळी पेटली सकळ कांती रोमावळी पेटली सकळ कांती रोमावळी काय गोड गातात महाराज. हे आपल्या हिंगोली जिल्ह्याचं वैभव आहे. आपल्यावर उपकार आहेत महाराज भगवान परमात्म्याची. हे लोक पिक्चर मध्ये गायला गेले नाहीत बाबा, बरोबर आहे. हे जर पिक्चर मध्ये गायला गेले असते तर याला बेमाप पैसा मिळाला असता. या लोकांनी परत कीर्तनात गायले. उपकार आहेत आपल्यावर पांडुरंग परमात्म्याचे की या लोकांना तिथे गेले प्रयत्न केले यायला पण वापस आले. बरोबर आहे का रे. पण यांच्या हातून परमार्थ करून घ्यायचा होता. हे पिक्चरमध्ये गेले असते ना, याचे गाणे हिट झाले असते पण पैसाच मिळाला असता. बरोबर आहे. पण आज एखादं प्रमाण म्हणून कधी जीवनाचा उदाहरण माऊली ज्ञानोबाच्या समाधीपदी कधी जाऊन पोहोचतील हे कळणार नाही महाराज. ही ताकद या गाण्यामध्ये. बरोबर आहे का नाही सुदामदादा. इतभर पोटासाठी ऐकलं का सगळ्यांनी अभंग? यांनी गायले लहानपणी. यांनी गायले लहानपणी. आता मोठे झालेत ते. बरोबर आहे. आता त्यांचा आवाज फुटला. चिडीवर बरोबर आहे. तुम्ही ऐकलं ना सर्वांनी ते गाणं सुदाम महाराजांनी गायलेलं आहे. आणि हां एकदम म्हणा तुमच्या या आवाजात म्हणा. चला बरं म्हणा ऐकू द्या ते. कैसे केले देवराया कैसे केले देवराया कैसे केले देवराया कैसे केले देवराया हो अवघिलावी माया अवघिलावी माया अवघिलावी माया अवघिलावी माया इतभर पोटासाठी इतभर हे त्यांनी अभंग लहान होते तेव्हा गायला खूप हिट झालेले अभंग आहे आणि चाल सुद्धा हिट झालेली आहे. पण आता ते मोठे म्हणून उपकार आहेत आपल्या संप्रदायावर यांचे की तिकडे गेलेले म्हणून आपल्याला गोड गोड चाली मंत्रमुग्ध करणारे प्रमाणाच्या चाली आपल्याला ऐकायला भेटतात. ते खरोखर देवाचे उपकार आहेत आपल्यावर. कुठं होतो आपण? पेटली सकळ कांती रोमावळी. तुकोबाराच्या अंगावर उकळतो पाणी टाकावं तरी पण तुकोबारीने जर त्या शिवबा कासारच्या पत्नीला नाना महाराज शाप दिला असताना डंडन जळाली असती. पण तुकोबारांनी शाप दिला नाही महाराज. भगवान परमात्म्याचा धावा केला. म्हणून जाता जाता तुम्हाला एवढंच सांगणं आहे, तुमच्या जीवनामध्ये सुख असो दुःख असो सुख दुःख येणारच आहे. आपल्या कर्मानुसार आपल्याला चांगले दिवस येणार आहेत, वाईटही दिवस पाहायला भेटणार आहेत. पण त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाला कधी विसरायचं नाही. नक्कीच आपले दिवस चांगले आल्याशिवाय राहत नाहीत. बघा तुम्ही एकदा सर्वांनी प्रेमाने हात वर करा. भजन घेऊयात. शेवटचं एक थोडं सांगतो 2 मिनिटांनी. शेवटला पुनराम देतो शिवला. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तसा वेळ आपला कीर्तनाचा 8 ते 10 होता.
पण महाराजांनी म्हणले 10-5 मिनिटं जाऊ द्या पुढं, जेवण बी पोटभर केलं होतं. गुलाबजाम खाली म्हणले की होऊ द्या, खाली होऊ द्या म्हणलं, आता काय 2-2 गुलाबजाम फिटले पाहिजे ना. जाता जाता फक्त नाठवणी देह पायाचे चिंतन. आपल्या देहावर उदास होऊन कोणतीही परमार्थिक क्रिया केल्याच्या नंतर, धार्मिक कार्य केल्याच्या नंतर जीवनामध्ये माणसाला कोणतंच संकट देव येऊ देत नाही, याचं ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर उभं आहे. बरेच जण नर्मदा परिक्रमा करतात, बरोबर आहे. नाना महाराजांनी सुद्धा केली. नर्मदा परिक्रमा करतात. वाट काय तिथं हवेचा रस्ता नाही आहे, धोपट वाट नाही आहे. कधी येतो जरा सुद्धा वाट काही चांगली नाही आहे. काट्यातून जावं लागतं, कोपाट्यातून जावं लागतं, दगडावरून जावं लागतं, चिखलातून जावं लागतं. जसा रस्ता भेटेल तसं तसं आपल्याला पुढं जावं लागतं. नाना महाराजांनी त्याचा अनुभव घेतलाय. आणि हे जे माणूस आहे ना उभं, एकदा मनात धरलं ते कार्य पूर्ण करतो. मी तोंडावर स्तुती करत नाही, काय नाही, बरोबर आहे. माझ्यापेक्षा जास्त तुम्ही त्यांना ओळखला, कारण आम्ही सोबत जर राहिलो असतील बघा, आणि त्यांचं ऐकावं लागते पुन्हा. तर नर्मदा परिक्रमा करत असताना कसे दिवस येतील काही सांगता येत नाही. त्या माणसानं नर्मदा परिक्रमा केली. त्यांनी सांगितलं की मी 5 वाजता उठायचा निर्णय घेतला होता. दररोज मी 5 वाजता चालायला लागायचो. याचा अर्थ 4 वाजता उठावं लागत असेल. नर्मदेचं स्नान करायचं, पूजा विधी करायचा, पाठीला आपली पडशी अडकायची, हातात काठी घ्यायची आणि चालायला लागायचं. बऱ्याच लोकांनी यांना सांगितलं, महाराज पुढं जाऊ नका, जंगल आहे, संध्याकाळी हिंस्र प्राणी येतात, तुम्हाला धोका होईल. पण या माणसानं फक्त नर्मदे हर म्हणत रस्ता काटण्याच्या दिशेने निघाले. जंगल पार यांचं सकाळी 6-7 वाजता व्हायचं, जंगलाच्या पलीकडे माणूस चालायचा. असं करता 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 तब्येत बिघडली. हे का कोण्या ग्रंथातलं नाही, काही नाही, यांच्या जीवनातलं आहे. तब्येत बिघडली आणि बिघडल्याच्या नंतर पुढेही 60-65 किलोमीटर दवाखाना नाहीये, मागेही 60-65 किलोमीटर दवाखाना नाहीये, आणि तब्येत तर बिघडली. दररोजचं 40-50 किलोमीटर चालायचे. कसं चालायचं? कोणालाही विचारावं, बाबा दवाखाना आहे का इथं? नाही महाराज, इकडं 5-25 किलोमीटर 50 किलोमीटर दवाखाना आहे, पुढे 5-50 किलोमीटर दवाखाना नाही. तुम्हाला कुठं दवाखाना भेटणार नाही. तुम्ही काय करा, एखाद्या झोपडीमध्ये याच्यामध्ये आराम करा, तब्येत बरोबर झाल्यानंतर प्रवास करायला सुरुवात करा. पण नित्यनेम ठरलंय, 4ला उठायचं, 5ला चालायला लागायचं. असं करता 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 या माणसाच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग, अचानक पुढे एक झोपडी दिसावी, बांबूने विणलेली झोपडी असावी, सुंदर असा वेळूचा दवाखाना असावा, पत्राचा नाही, स्लॅबचा नाही, येशी हॉल नाही, का नाही, वेळूची झोपडी, आणि त्याच्यामध्ये महाराज दवाखाना. एक डॉक्टर हा माणूस तिथं गेला आणि विचारलं, बाबा दवाखाना? त्याने सांगितलं हाच दवाखाना आहे. त्यांच्याजवळ फोटो सुद्धा आहेत, त्यांच्या बाजूवर झोपलेले ते. आणि त्या जंगलामध्ये महाराज सलाईन लावून या माणसाला चेक केलं, आणि या माणसाला गोळ्या दिल्याच्या नंतर अवघ्या 1-2 तासामध्ये हा माणूस टणक झाला आणि अख्खी नर्मदा परिक्रमा करून परत तुमच्या गावदेशी परतला. याचं उत्तम उदाहरण, 60-65 किलोमीटर पुढेही दवाखाना नाहीये आणि 60-65 किलोमीटर मागेही दवाखाना नाहीये. त्यांनी ज्या दिवशी मला प्रसंग सांगितला त्या दिवशी माझ्या अंगावर काटा उभं राहिला. महाराज, जे जवळचे लोक ते सांगतात की जवळपास दवाखाना नाहीये, मग तिथं आला दवाखाना कुठून? ही साक्षात नर्मदा मातेवरची श्रद्धा आणि त्या नर्मदा मातेने यांची केलेली सोय नक्कीच असणार आहे. म्हणून मला एकच सांगायचे, आपल्या जीवाची पर्वा न करता कोणतीही साधना केली का ती योग्य मार्गाने जाते, सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचते, बरोबर आहे. म्हणून आपल्या शरीराची पर्वा न करता सर्वत्र भार, तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण. रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नाम जपा आणि आपल्या संसाराचा भार त्याच्यावर टाका. त्याच्या बापाला येऊन तुमचं काम करावं लागेल. ज्याने घ्यावे नाम त्याशी तिचे करणे काम, बरोबर आहे. पण आपली तेवढी निष्ठा नसते महाराज. म्हणून सगळं संतांनी आपल्याला सांगितलं की बाबा नामचिंतन करा, नामचिंतन करा. एवढ्यावर आपण ऐकायला ते लागून या पाया विनवितो तुम्हाला. संतांनी आपल्या पायाला लागावं एवढे आपण लायकीचे माणसं आहेत का हो?
हात जोडून आपल्याला सांगतात, कर जोडू नेवी नवी तो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तरी आपण ऐकायला तयार नाही. मग तुकोबाराय म्हणले, किती सांगू तरी नायकती भटकीचे. तुकोबाराय काही ठिकाणी महाराज नाथ महाराज तर एवढं काय काय बोलतात की काय माये गेली होती भूतापासी, हरी नाही मुखाशी अरे मोडा नामावी नमुख सर्पाचे ते बीळ. एवढं नाथ बाबा बोलतात. हे संत कधी, संतही आपले मायबाप असतात, संत कधी प्रेमानेही बोलतात आणि कधी रागाने बोलतात. आपल्याला आई एखाद्या दिवस आपल्या लेकराला म्हणते, काय बाहेर खेळायला रे, उन्हात खेळू नको, सावलीत येऊन मर. म्हणजे आईला असं वाटतं का सावलीत येऊन माझ्या लेकरानं मरावं. त्याच्या मागचा भाव असा असतो, बाबा बाळा उन्हात खेळू नको, ऊन लागतंय, सावलीत येऊन खेळ. संतांचं सांगणं सुद्धा तसंच आहे. आणि एवढं करून सुद्धा तुम्ही जर नाही ऐकले तर मग हे जरी नाना महाराजांची लई इच्छा होती पिंगळा म्हणायची, सगळ्यांची इच्छा पूर्ण केली. बरोबर 10:30 वाजले. काही ऐशी दशा येईल माझी अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे नाठवणे देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये. अभंगावर बोलत असताना 2 चरणावर बोलण्याचा प्रयत्न केला. राहिलेले 2 चरण आला येऊ पुन्हा एखाद्यावर एप्रिल महिन्यात आला आता हे गेलं. बरोबर आहे का? तसं काय नाही. सर्वजणांनी प्रेमाने, सर्वजणांनी कोणी उठून गेलं नाही. तासभर सेवा म्हणता म्हणता 1.5 तास दिली. माप असं मी एकदम झुकतं दिलं. बरोबर आहे का नाही? म्हणून सर्वांनी कोणी उठून गेलं नाही. तिकडं बाहेर सुद्धा भरपूर गर्दी, इकडं माता मगिनीची सुद्धा भरपूर गर्दी. सर्वांनी सर्वांगाचे कान करून तास